जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर चुकूनही कोणाला सांगू नका तुमच्या या 7 गोष्टी. आणि जर तुम्ही ही चूक केली तर तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाच आपली 7 गोष्टी तुम्ही सांगणार नाही, कारण गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचं गुपित येथे आहे. मित्रांनो, तुमचं आयुष्य एका रात्रीत बदलेल असं गुपित सांगू का? लक्षात ठेवा, जेव्हा एखादी व्यक्ती गरीब असते तेव्हा ती जगाकडे मदतीसाठी पाहते, पण जेव्हा ती श्रीमंत होण्याच्या मार्गावर असते तेव्हा ती स्वतःचं गुपित सांभाळायला शिकते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या आध्यात्मिक चॅनलमध्ये. आणि आज आपण बोलणार आहोत अशा 7 गोष्टींबद्दल ज्या कोणीही तुम्हाला सांगू नयेत. या गोष्टी धन, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती यांच्याशी निगडीत आहेत. आणि या गोष्टी इतकं शक्तिशाली गुपित आहेत की त्या जर अज्ञानी माणसाला सांगितल्या तर त्याचा प्रभाव क्षीण होतो आणि तुमचं नशीब तुमच्यावरच रुजतं. नंबर 1, तुमचं स्वप्न. त्याचं उद्दिष्ट कोणालाही सांगू नका. जेव्हा एखादी व्यक्ती मोठं स्वप्न बघते तेव्हा त्या स्वप्नाची ऊर्जा फार नाजूक असते. ती ऊर्जा तुम्ही दुसऱ्यांसमोर व्यक्त केलीत की ती नजर, शंका आणि नकारात्मकतेने विखुरते. शास्त्रात मानलं जातं की स्वप्न फळ देण्यासाठी शांतता आणि संयमाची गरज असते. तेव्हा तुमचं स्वप्न तुमच्या मनात ठेवा. फळ मिळाल्यावरच ते साऱ्यांसोबत किंवा साऱ्यांपर्यंत पोहोचू द्या. नंबर 2, तुमचं कर्मयोग. तुमची साधना कोणालाही सांगू नका. तुम्ही जर रोज जे मंत्र जप करता, ध्यान करता, पूजा करता, ती तुमची वैयक्तिक आध्यात्मिक ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा जशीच्या तशी दुसऱ्यांना सांगू लागता त्यातील गुप्तता निघून जाते. योग म्हणजे एक अदृश्य शक्ती असते. ती शक्ती फक्त अंतर्मनात जपली तरच ती श्रीमंतीचं द्वार उघडू शकते. नंबर 3, घरातील पैशांचा स्रोत आणि संचित. तुमच्याकडे किती पैसा आहे, कुठून कमावता, कोणती नवी गुंतवणूक केली आहे, हे सर्व कोणालाही सांगणं म्हणजे श्रीमंती आणि लक्ष्मीचा अपमान मानलं जातं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पैसा म्हणजे एक देवता आहे जिची गोपनीयता राखली पाहिजे. पैशाच्या ओघाबद्दल मौन पाळा, त्यातून नवनवन संधी जन्माला येतील. नंबर 4, तुमच्या घरातील मंत्रित व वस्त्रधारी वस्तू. घरात एखादी खास मंत्र सिद्ध वस्तू किंवा वास्तुशुद्ध केलेली मूर्ती असेल तर ती कोणालाही दाखवू नका. ही वस्त्र म्हणजे शक्तीचे केंद्र असतात. त्यांचं संरक्षण मौन आणि नम्रतेने केल्यासच ती ऊर्जा तुमच्यासाठी काम करते. नंबर 5, तुमच्या आयुष्यातील गुरु किंवा मार्गदर्शक. जर एखादा आध्यात्मिक गुरु, संत किंवा दिव्य आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत असेल तर त्याचं नाव, मार्ग किंवा शिकवण सर्वांसमोर मांडू नका. सत्य शोधणाऱ्याला ते आपोआप गवसतात आणि इतरांना सांगितलं तर त्या ऊर्जेचा अपव्यय होतो. नंबर 6, तुमचे गुप्त उपाय किंवा तुम्ही करता ते टोटके, तंत्र किंवा पूजाविधी. हे सुद्धा कोणाला सांगू नका. काही लोक विशिष्ट दिवशी विशिष्ट उपाय करतात, पूजाविधी करतात. ही सर्व उपाय योजना गुप्त नीतीचा भाग आहे. सामाजिक शास्त्रात आणि वेदशास्त्रात सांगितले आहे की गुप्त उपाय कधीच फळ द्यायचं थांबत नाही. कधी थांबतं तर जेव्हा ते जाहीर होतात. नंबर 7, तुमचं भविष्य आणि ज्योतिष मार्ग. तुमचं कुंडलीत काय योग आहे, कोणता काळ तुम्हाला फळ देणार आहे, हे इतरांना सांगितलं तर त्या क्षणीच त्याचं फलित उलटं होण्याची शक्यता असते. कारण नशीब हे एक शांत महासागर आहे. त्याचं
घोषणाबाजीत रूपांतर केलं तर ते वादळ बनतं. विशेष गुपित म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ आणि ती जपण्याची शक्ती. श्रीमंती येण्याच्या अगोदरच काही विशिष्ट संकेत मिळतात. ते संकेत जर तुम्ही कोणालाही सांगितले तर ऊर्जा पसरते आणि तुमच्याकडे केंद्रित राहत नाही. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की जो स्वतःच्या यशाच्या गोष्टी बोलतो तो लोकांमध्ये प्रसिद्ध तर होतो, पण श्रीमंत कधीच होऊ शकत नाही. पण जो स्वतःच्या गुपितांवर मौन बाळगतो तो एक दिवस लोकांच्या मनात श्रीमंतीसह विराजमान होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचं नशीब बदलू शकतो, पण त्यासाठी फक्त एकच अट आहे. या गोष्टी केवळ ऐकू नका, तर त्या आत्मसातसुद्धा करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखर उपयोगी वाटला असेल तर तो तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर नक्की करा. पण गुप्त गोष्टी मात्र मनातच ठेवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी मौन पाळेल आणि श्रीमंती नक्की ओढेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.